जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 230, वार आहे मंगळवार व तारीख 18 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करू, तदनंतर आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य श्रवणाच्या किंवा नित्य वाचनाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती
आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सार शोधन या 9व्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते. तर तिथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्रीराम गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन. तयांच आहे ते ज्ञान, बाह्यात्काराचे. गुप्त ठेविले उदंड अर्थ, आणि प्रगट दिसती पदार्थ. शाहने शोधिती स्वार्थ, अंतरी असे. तैसे दृश्य हे माईक, पाहात असती सकळ लोक. परिजयांस ठाऊका विवेक, ते तदंतर जाणती. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले. तयाचे अभ्यंतर कळले, समर्थ जनासी. तैसे ज्ञाते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ. इतर ते करीती स्वार्थ, दृश्य पदार्थाचा. काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगीती रत्ने जाड. हे जयाचे तयासीच गोड, कर्म योगे. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वटिती. तैसे नव्हे ती नृपती, सार भोगते. जयांच आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार. इतर ते जवळ भार, वाहतची मेले. एक दिव्यांनी भक्षिती, एक विष्ठा सावडती. आपण वर्तल्याचा घेती, स्वाभिमान. सार सेविजे श्रेष्ठी, असार घेईजे वृथा पुष्टी. सारा साराच्या गोष्टी, सज्ञान जानती. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील प्रश्न क्रमांक 4, साधूंनाच ब्रह्मप्राप्तीचा उपाय का पुसावा, या पहिल्या ओळीपासून आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. प्रश्न 4, साधूंनाच ब्रह्मप्राप्तीचा उपाय का पुसावा. त्याचं उत्तर, या सृष्टीत ज्ञानी आणि अज्ञानी, सौभाग्य आणि अभागी, उत्तम आणि हीन असे 2 कोटींचे जीव आहेत. हे दुसऱ्या दशकात सविस्तर सांगितले आहे. श्रीमंतांच्या तळघरात पुष्कळ द्रव्य, असंख्य अमूल्य जडजवाहीर गुप्त ठेवलेले असते. सेवकांना ते काय ठाऊक. त्यांना माहित असते ती बाहेरच्या गोष्टींची असते. त्यांना माहिती असते ती बाहेरच्या गोष्टींची असते. पुष्कळ अर्थ पुरलेला असतो. अर्थ म्हणजे पैसा.
पुष्कळ अर्थ म्हणजे डबोले ठेव पैसा उरलेला असतो आणि घरात अनेक पदार्थ बाहेर दिसत असतात, पण शहाणे असतात ते समजतात की स्वार्थ खरा ठेवा आहे तो आतच उरलेला आहे. त्याप्रमाणे हे सगळ्या लोकांस माईक म्हणजे खोटे दृश्य दिसत असते, पण जे नित्यानित्य विवेक करून जाणतात त्यांस त्यातील रहस्य माहीत असते. सरोवरांत अगणित द्रव्य ठेवून त्यावर पाणी सोडलेले असते. लोक म्हणतात हे सरोवर भरलेले आहे, परंतु त्या सरोवराची अंतस्थ माहिती श्रेष्ठ मंडळींना म्हणजेच श्री समर्थांना असते. तसे श्री समर्थ ज्ञाते असतात, ते परमार्थ ओळखतात आणि इतर अज्ञानी लोक दृश्य पदार्थांचा स्वार्थ करीत बसतात. हमाल ओझी वाहतात आणि थोर लोक उत्तम रत्ने इत्यादी सुखविलास भोगतात. हे प्रारब्ध कर्माच्या योगायोगाप्रमाणे ज्याचे त्यास गोड वाटते. कोणी लाकडे जमा करतात, कोणी गोवऱ्या वेचतात, पण संपत्तीचा उपभोग घेणाऱ्या राजांची गोष्ट तशी नसते. ज्यांना विचार आहे ते पालखी पदस्य होतात आणि इतर लोक जन्मभर आपल्या जवळची ओझी वाहत मरतात. ज्यांपाशी विचाराचे भांडवल आहे ते सुखासनावर आरूढ होतात व अज्ञानी जीव भार वाहतच आयुष्य कंठितात. कोणी सुग्रास अन्न खातात, कोणी नरक भोगीत जन्म काढतात, कोणी भंगी विष्ठा सावडितात, पण दोघेही आपल्या वागणुकीचा अभिमान धरून असतात. थोर लोक म्हणजे श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, आळशी असार गोळा करतात. ज्ञानवंतांना सार काय असार काय हे माहित असते. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे थांबतो. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जनमो, आपण आपला बहुमूल्य वेळापैकी थोडा वेळ काढून आजच्या या ग्रंथ श्रवणाचा लाभ घेतला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन व आपणा सर्वांसाठी ते रोजचे ग्रंथ श्रवण जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर या ग्रंथ वाचनातून आपणास होत असेल तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा किंवा काही सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये असे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.